शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपले मित्र ज्ञानेश्वर जाधव यांच्या वरणा या प्लॉटमध्ये आलो आणि तुम्ही सुरुवातीपासून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की सुरुवातीपासून आपण या वरण्याचे म्हणजे वालचे व्हिडिओ टाकत आलो. ह्या पूर्ण प्लॉटचे नियोजन हे सुरुवातीपासून आपलं नियोजन आहे आणि आपलं नियोजन लागवडीपासून असल्या कारणानं आत्तापर्यंत ह्या प्लॉटमध्ये एकही वेल पिवळा पडलेला नाही. एकही वेल अजून पिवळा पडलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज वरणा म्हणजे वाल या पिकाचा पहिला तोडा चालू आहे. तुम्हाला दिसत असतील, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बाया तोडायला चालू केल्यात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पूर्ण प्लॉट बघा कशा पद्धतीनं एक नंबर जबरदस्त आलेला आहे आणि हे एवढं नियोजन कशा पद्धतीनं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, वरणा आणि मिरची हे दोन पिकं सारखेच आहेत. कारण ह्या वरण्या आणि मिरचीला विशेष म्हणजे जास्त नत्राची गरज नसतेच, म्हणजे युरिया हे नकोच आहे ह्याला. तर शेंड्याचं पान हे नेहमी जाड ठेवणं गरजेचं आहे. मग शेंड्याचं पान जाड ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर होता होईल तेवढं प्रत्येक फवारणीमधून सिलिकॉनचा वापर करावा. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टिल्टेक बुरशीनाशक असा आहे की ते पान रफ करण्याचं काम करते, पानावर जाडे आणण्याचं काम करते. मग टिल्ट बुरशीनाशक हे सुद्धा आपण कधीतरी फवारणीतून घेणं गरजेचं आहे. हे दुसरा मुद्दा. आणि वरणा पिवळा न पडू देण्याचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला पडू द्यायचीच नाही. म्हणजे फवारणीमधून चिलेटेड मायक्रोन्यूटन आपल्याला घ्यायचंच आहे आणि 15-20 दिवसातून किंवा महिन्यातून एखादी वेळेस आपल्याला ठिबक वॉटर म्हणजे ड्रीप वॉटर सुद्धा चिलेटेड किंवा सल्फेट फॉर्म मधलं जे मायक्रोन्यूटन मिळेल ते आपल्याला ड्रीपमधून सुद्धा द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर नियोजन केलो तर वाल म्हणजे वरणा हे अजिबात पिवळा पडणार नाही, म्हणजे पडणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण प्लॉट एक नंबर आलेला आहे आणि पहिला तोडा सुद्धा चालू झाला. तर तुम्हाला कुठंच अशा पद्धतीने एकही वेल तुम्हाला पिवळा पडलेला दिसणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे आणि आपल्या नियोजनावरच हे पूर्ण प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, वाल पिकाविषयी जर तुमची काही समस्या असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.